नमस्कार. सरकारला असं वाटत असतं की तिने आता सर्व काही जिंकलंय. काहीही झालं तरी सुद्धा आता सखी जिवंत नाही, कारण सखीच्या नाकातून रक्त आलेलं असतं. सखी मुद्दामून सरकारच्या समोर कोसळलेली असते. त्यावेळेला सरकार खूपच खुश असते. सरकार सखीच्या जवळ जाते आणि सखीला म्हणते, तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मी शांत बसेल? तर तसं होणार नाही. सखी, तुझ्या आईला तर मी दरीमध्ये खोल ढकलून तर दिलं, पण तुला सुद्धा संपवलं. मी सरकार आहे, सरकार अशी शांतपणे बसूच शकत नाही. तुम्ही मला ओळखण्यात चूक केली, पण आता मात्र हे सर्व काही माझं. कान्हा हे सर्व उभं राहून बाहेर रेकॉर्ड करत असतो. सरकार स्वतःच्याच तोंडाने सर्व काही पाप बोलत असते. त्याच वेळेला सरकार बोलत असते, अगं हे सगळं मिळवण्यासाठी मी हे सर्व केलं तर केलं, पण तुझ्या आणि त्या कान्हामध्ये कायमची फूट पडली. तो कान्हा तर बिचारा तुझ्यावरती खूप प्रेम करतो. बिचारा एक नंबरचा आगाव आहे तो, आगाव. माझ्याशी माझ्याशी पंगा घेतला त्यांनी, माझ्याशी. कोण समजतो कोण तो स्वतःला? त्याची लायकी तरी आहे का? त्याची उडी कुठपर्यंत हे मला चांगलंच माहिती होतं. मी मी इकडे आल्यानंतर नक्कीच तो माझे डोळे चेक करण्यासाठी एका आय स्पेशालिस्टला बोलवणार हे सुद्धा मला माहिती होतं. म्हणूनच तर डॉक्टर कदमांच्या साह्याने मी माझे डोळे चेंज केले. तेव्हा मात्र सरकार स्वतःच्याच तोंडाने बोलत असलेलं सत्य सर्वजण ऐकत असतात. परशूला तर धक्काच बसतो. त्यावेळेला गौतम बघितलं, मोठ्याने बोलतो, बघितलंस का परशू, बघितलंस? बघ बघ, स्वतःच्या कानानेच ऐक तुझ्या वहिनीची कारस्थानं. अरे या सरकारला तर मी कधीच ओळखलं होतं, पण तुमचा मात्र कोणाचाच माझ्यावरती विश्वास नव्हता. आता कळलं ही सरकार काय लायकीची आहे ती. हिच्यावरती विश्वास ठेवूच नका. तेव्हा मात्र परशू बोलतो, सगळं संपलं आता, सगळं संपलं. काय करायचं आता? ही सरकार आपल्याला धक्के मारून या घरातून बाहेर काढेल. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, असं काही होणार नाही. तुम्ही काळजी कशाला करताय? मी आहे ना तुमच्या सोबत. मी सहजासहजी तुमच्या बाबतीत असं वाईट होऊच देणार नाही. तेव्हा मात्र परशू बोलतो, कान्हा अरे काय करणार आहेस तू? तुझ्यावरती तर आम्ही विश्वासच ठेवला नाही कान्हा. तेव्हा कान्हा बोलतो, जाऊ देत ना, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही म्हणून मी काही तुम्हाला असं रस्त्यावरती नाही टाकू शकत, कारण माझं माझ्या सखी मॅडमवरती खूपच प्रेम आहे. मी त्यांच्याशिवाय राहण्याचा विचारच नाही करू शकत. तेव्हा मात्र मोठ्याने गौतम बोलतो, कान्हा पण आता काय करायचं? त्यावेळेला कान्हा बोलतो, आपल्याला काही करायचीच गरज नाही. जे काही करायचं आहे ते सखी मॅडमच करतील. तेव्हा मात्र गौतम बोलतो, तू काय बोलतोयस कान्हा, तुला कळतंय ना? अरे सखीच्या नाकातून रक्त येतंय, तिला लवकरात लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला पाहिजे, नाहीतर तिला जीवाशी मुकावं लागेल. तेव्हा कान्हा बोलतो, तुम्हाला काय वाटलं? ती सरकार माझ्या पुढे जर का 2 पावलं असेल तर मी तिच्या पुढे 100 पावलं आहे. ती या कान्हाला कधीच ओळखू शकली नाही आणि कधीच ओळखू शकणार नाही. तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये. आता मात्र तुम्ही स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते, आता मात्र खरंच बस. आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. हा विषय आता मला इथल्या इथे बंद करायचा आहे. सरकारने स्वतःच्याच तोंडाने सत्य ओकल्यानंतर सखी लगेच उठते आणि टाळ्या वाजवायची सुरुवात करते. नाकातून रक्त येणाऱ्या सखीला जिवंत बघून सरकारला खूप मोठा धक्का बसतो. सरकार मोठ्याने बोलते, तू तू जिवंत कशी काय? त्यावेळेला सखी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली सरकारच्या लगावते आणि सरकारला बोलते, हिम्मत कशी काय झाली तुझी माझ्याशी असं काहीतरी वागायची? कोण समजतेस कोण तू स्वतःला? तेव्हा लगेच सखी बोलते, गप्प बस. अगं लाज वाटते मला, तुझी लाज. स्वतःच्या सख्या बहिणीचा तू जीव घेतलास.
तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही? मला तर तुझ्या वागण्याची कीव येतेय. तेव्हा मात्र मोठ्याने सखी असं बोलताच सरकार बोलते, तू कितीही काहीही केलंस, आता जिवंत असलीस तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्याच नावावरती आहे आणि माझ्याच नावावरती राहणार. कितीही काही झालं तरी सुद्धा आता मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला मोठ्याने सखी बोलते, अगं तुझा गैरसमज आहे हा, की माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती आहे म्हणून. माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती असूच शकत नाही. तेव्हा मात्र सरकार बोलते, तुला काय वेळ लागलाय का, की डोक्यावरती पडलीस? सखी, तुला माहिती आहे ना, तू स्वतःच्याच हाताने तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती केलीस, मग तू आता असं का वागतेस? तेव्हा लगेच सखी बोलते, आता संपलंय सर्व. अगं कान्हा आणि माझा मास्टर प्लॅन होता. तुझे हावभाव, तुझ्या सगळ्या सवयी माझ्या लक्षात येत होत्या आणि म्हणूनच कदाचित मी कान्हाशी हात मिळवणी कधीच केली होती, तुझं सत्य समोर आणण्यासाठी. तेव्हा मात्र मोठ्याने सरकार बोलते, तू कितीही काही केलंस तरी सुद्धा काही उपयोग नाही. पेपर तर माझ्या जवळ आहेत ना. त्यावेळेला सखी बोलते, त्या पेपर्स वरती बघितलंस का? मी तर खोट्या सह्या केल्यात. आणि खरं सांगू का, तुला तर माहितीच नाही तू किती चुकीचं वागतेस ते. तेव्हा मात्र ती मोठ्याने बोलते, आता बस, आता हा विषय मला वाढवायचाच नाहीये, इथल्या इथे हा विषय बंद करा. त्यावेळेला कान्हा, गौतम, परशु सगळेजण तिथे आलेले असतात. त्यावेळेला कान्हा बोलतो, लाज नाही वाटत निर्लज्ज बाई? अगं कधी सुधारशील? सखी मॅडमनी तर तुला सुद्धा आई म्हणून स्वीकारलं होतं, पण तू त्यांच्याशी सुद्धा पंगा घेतलास. अगं लाज कशी वाटली नाही तुला? तेव्हा मात्र मोठ्याने कान्हा असं बोलतात सरकार बोलते, ए कबीर, शांत बस. येता जाता माझ्यावरती आरोप केलेस, नको नको ते मला बोललास, पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. तुझं थोबाड घे आणि इथून चालतं पड. तेव्हा मात्र सखी बोलते, तो माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्यावरती आवाज चढवायचा नाही हा सरकार, तुझी लायकी नाहीये ती. तेव्हा मात्र सरकार बोलते, काय चाललंय तुझं? सखी, अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. खरंच तुझं वागणंच मला कळत नाहीये, कधी सुधारशील तू? त्यावेळेला सखी मोठ्याने बोलते, सुधारायचा तर प्रश्नच उद्भवत नाही, कारण खोटारडी तर तू आहेस तू. तेव्हा मात्र सरकार बोलते, गप्प बसा, तुम्ही काय करणार आहात? तेव्हा गौतम बोलतो, अगं तुझा खरा चेहरा तर माझ्या समोर कधीच आला होता, पण खरं सांगू का, सखी समोर तो खरा चेहरा आणायचा होता, पण मला काही केल्या कसा आणायचा तेच कळत नव्हतं. पण खरंच कान्हा तर मास्टर माइंड आहे. कान्हाने हे सर्व कसं केलं देव जाणे, पण जे काही कान्हाने केलं ना, त्यामुळे सगळ्याच गोष्टी सॉल्व्ह झाल्यात आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायची गरज नाही. तेव्हा मात्र कान्हा खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला कान्हा मोठ्याने बोलतो, आता तर सगळं काही संपल्यात जमा आहे सरकार. सरकार, तुला काय वाटलं मी तुला सहजासहजी जिंकू देईन? काहीही झालं तरी सुद्धा मी तुला सहजासहजी जिंकू देणार नाही. आणि आता मात्र हा विषय बंद कर. सरकार, स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो. तेव्हा लगेच सरकार बोलते, काय वेळ लागले का तुला? मी आणि पोलिसांना सरेंडर होणार? अजिबात नाही, त्याची काही गरज नाहीये. आणि प्लीज आता या सर्व गोष्टी बंद केल्यास ना तर बरं होईल. तेव्हा मात्र सरकार खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला लगेच सरकार मोठ्याने बोलतो, आता सगळं काही संपल्यात जमाय आणि मला आता या गोष्टी ताणायच्याच नाहीयेत. प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करा. त्यामुळे मोठ्याने कान्हा बोलतो, काय झालं सरकार, घाबरलीस का?
नाही, तू घाबरलीस हे स्पष्टपणे दिसतंय तुझ्या थोबाड्यावर. पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी सहजासहजी तुला सोडत नाही. सरकार, सरकार, तुझी तर वाट मी लावणारच. तेव्हा लगेच सरकार बोलते, कान्हा गप्प बस. या सरकारला संपवणं एवढं सोपं नाहीये कान्हा. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, तुला तर माहितीच नाही तू किती. तेव्हा लगेच सरकार अगदी विचित्र सारखी हसायला लागते. त्यावेळेला लगेच मोठ्याने कान्हा बोलतो, विचित्र सारखे हस नाहीतर काही कर, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा तू स्वतःला सावरू शकत नाहीस. सरकार, संपलाय तुझा खेळ, पण तुला मात्र कळतच नाहीये. तेव्हा सरकार बोलते, कान्हा गप्प बस. अरे, तुला जे काही करायचंय ना ते कर, पण तू मला संपवू शकत नाहीस. तेव्हा मात्र सखी सरकारच्या तोंडावर प्रॉपर्टीचे पेपर टाकते आणि सरकारला बोलते, बघ बघ, हे प्रॉपर्टीचे पेपर बघ, निदान नीट नीट डोळे उघडे ठेवून बघ. तेव्हा सरकार प्रॉपर्टीचे पेपर बघते. त्या प्रॉपर्टीवरच्या पेपरवरती सखीच्या सह्याच नसतात. तेव्हा मात्र सरकार चांगलीच गोंधळलेली असते. त्यावेळेला सरकार बोलते, हे सर्व काय आहे? म्हणजे तू माझा विश्वासघात केलास? तेव्हा सखी बोलते, गप्प बस. तू माझा विश्वासघात केला नाहीस का? माझ्या आईचं रूप घेतलंस आणि माझ्याशी खोटं बोललीस. लाज कशी वाटली नाही तुला? मुळात तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये आणि तू माझ्याशी बोलतेस या पद्धतीने. स्वतःचा आवाज बंद ठेवायचा. तेव्हा मात्र सरकार बोलते, सखी सखी, तू कोणाशी बोलतेस कळतंय ना? त्यावेळेला कान्हा बोलतोय, नक्कीच कळतंय, तुझ्यासारख्या नालायक बाईशी बोलतेय ती. हे ऐकल्यानंतर सरकारला राग आलेला असतो. त्यावेळेला सरकार कान्हाला बोलते, कान्हा गप्प बस. काय गरज आहे मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची? आणि सखी सखी, तू असा विचार का करतेस बाळा? सखी सखी, मी जरी तुझी आई नसली तरी तुझी मावशी आहे ना. तेव्हा लगेच सखी बोलते, हो आहेस ना, कैदासीन. कैदासीन आहेस तू. अगं मावशी या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला? तुझी लायकी तरी आहे का स्वतःला मावशी बनवून घ्यायची? तेव्हा मात्र मोठ्यानी सरकार बोलते, हे सर्व थांबव, नाहीतर नको ते घडेल आणि तेव्हा मात्र तुला कोणीही वाचवणार नाही. प्लीज हे सर्व थांबव, नाहीतर सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्याने सखी बोलते, सरकार, आता स्वतःहून सगळ्या गुन्ह्याचा कबूल तर केलायस, पण आता मात्र तू लगेच पोलिसांना सरेंडर हो. तेव्हा सरकार हसायला लागते आणि म्हणते, मी आणि पोलिसांना सरेंडर? हे कधीच होणार नाही सखी. नको त्या गोष्टीचा विचारच करू नकोस. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी सुद्धा मला हा विषय वाढवायचा नाहीये. गप्पपणी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर. तेव्हा लगेच सखी बोलते, प्रॉपर्टीच्या पेपरवरती? आणि मी सह्या करणार? तुला काय वाटलं तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईन? तर तसं होणार नाही. मी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करणारच नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम, तुम्ही शांत व्हा. तुम्ही कशाला एवढ्या चिडताय? सखी मॅडम, प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा लगेच सखी बोलते, बस पुरे. आता मात्र मला हा विषय नाही वाढवायचा आहे. हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. तेव्हा मात्र सखीची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला सखी सरकारला जिन्यावरून फरफटत खाली आणते आणि सरकारला म्हणते, खरंच काय बाई आहेस तू? किती खालच्या थराला जाऊन वागतेस. मला खरंच तुझं हे वागणंच कळत नाहीये. कधी सुधारशील स्वतःला? त्यावेळेला लगेच सरकार बोलते, सखी स्वतःच्या तोंडचा पट्टा बंद करा. या पद्धतीने बोलायचं नाही. आणि जर का या पद्धतीने बोलण्याचा विचार जरी केला असता तरी सुद्धा तुझी काय अवस्था करेल ना ती तुला माहिती नाही. तेव्हा मात्र मोठ्याने सरकार बोलते, बस कर आता. आता सगळं संपल्यात जमा आहे आणि मला आता हा विषय ताणायचाच नाहीये. तेव्हा मात्र
सखीला खूपच राग येतो. कान्हा बोलतो, आजपर्यंत सखीने तुमच्याकडे आई म्हणून पाहिलं, पण तुम्ही मात्र सखीचा विश्वासघात केलात. तुम्ही त्या लायकीच्याच नाही आहे तो. खरं सांगायचं तर सखीचा विश्वास होता म्हणून आम्ही सगळेजण तुमच्यावरती विश्वास ठेवून होतो. पण कुठेतरी पाणी मुरल्यासारखं वाटलं, कारण सखीची आई आम्हाला दोघांना वेगळा करण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. कारण कोणतीही आई आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करू शकत नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी सरकार बोलते, मी सरकार आहे, सरकार. मी काहीही करेल, पण मी शांत बसणार नाही. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही जिंकलात तर तुम्ही जिंकला नाही तर तुम्ही हरला आहात. आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही. तेव्हा सखीने चांगली एक मुस्काटीत पेटवलेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर सखी हे सगळं संपवेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.